नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त. तर हे सगळं बघून तुम्ही काही अंदाज लावलाय काय? मी थंबनेलमध्ये पण असं पूर्ण काही सांगितलं नाही आहे की कोण कोण गेस करतंय बघूयात. तर आजचा मेनू काय आहे असं वाटतंय तुम्हाला? जरा बघू. पिझ्झाचं तर साहित्य दिसतंय हे तर तुमच्या लक्षात आलं असेल, पण डव न पेस्ट्री डव न लाटता वगैरे असे जे म्हटले त्याचं कारण सांगते मी. हा आहे पफ पराठा. ह्याचा वापर करून आपण हा अशा पॅकिंगमध्ये मिळतो, बेकरीमध्ये वगैरे सगळीकडेच हल्ली मिळतो. त्याचा वापर करून आपण पफ पिझ्झा जो असतो तो एक पेस्ट्री ह्याच्यात खारी टाईपमध्ये प्रकार आहे, खारीच्या क्लासमध्ये येतो. तो मी करून दाखवणार आहे आज आणि सहजासहजी होतं. त्यासाठी पेस्ट्री डो वगैरे आपल्याला काय मळायची वगैरे गरज नाही. तो खूप म्हणजे लेंदी प्रोसेस आहे ती. तर ह्यानं आपण करू शकतो छान असं आणि छान होतो करून. तर त्याला पफ पिझ्झा असं म्हणतात. ह्यासाठी मी ह्या शीट घेतल्यात. अशी पूर्ण एक अख्खी शीट आहे ती पहिल्यांदा मी दाखवली ना तशी. त्याचे मी 4 भाग करून घेतलेत. आणि हा सॉस आहे. सॉसमध्ये हा मी सॉस तयार करून घेतला आहे. त्यात काय काय घातलं हे पण सांगते मी. शेजवान सॉस घेतला आहे, आपला साधा टॅमॅटो सॉस घेतला आहे आणि त्यात जे आपले हे हर्ब असतात ना ते हर्ब घातलेत, इटालियन हर्ब. मग ते असं मिक्स करून ना हे सगळं असं मी लावून घेतलं आहे. त्यानंतर आपण जे चीज घालतो मोझरेला ते घालून घेतलं आहे आणि कॉर्न घेतलेत. ते कॉर्न मी बॉईल करून घेतलेत, उकडून घेतलेत. आणि ही आपली सिमला मिर्च, ढबू मिरची म्हणतो आपण त्याला, ती आणि कांदा असं तुम्हाला कुठल्या आकारात आवडतं त्या आकारात तुम्ही कापून घेऊ शकता. पण जे आपली जे पेस्ट्री ज्या साईजची आहे त्यानुसार ते म्हणजे कटिंग करा, कांद्याचं म्हणा किंवा ढबू मिरचीचं. आणि हे आपल्याला असं आता लावून घ्यायचं आहे. आणि ह्यात मी ती लाल मिरची असते ना ती ठेवलेली आहे एक मध्ये. छान लागते खायला पण आणि दिसायला पण छान दिसते म्हणून. हे आता मी हे 4 भाग केले, त्याऐवजी तुम्ही एक भाग पण असं करून हे करू शकता. आत्ताच किती दिसायला छान दिसतं आहे की नाही, तर खायला पण तितकंच टेस्टी लागते. तर हे चिली फ्लेक्स आहेत ते मी घालून घेतलेत. लहान मुलांसाठी करणार असाल तर तुम्ही चिली फ्लेक्स म्हणजे कमी घालू शकता किंवा घालण्याचं टाळू पण शकता. त्यानंतर मी हे हर्ब आहेत ते हर्ब घालणार आहे. असे जे बॉटलमध्ये येतात ना ते आहेत ते घालून घ्यायचे ह्यावर. आणि हे आपल्याला ओव्हनमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये हीट करून घ्यायचे आहेत. बोथ कॉईल ऑन करून ना OTGमध्ये जर करत असाल तर दोन्ही कॉईल ऑन करायचे आहेत. आणि मॅक्झिमम जे टेम्परेचर असतं ना त्यावर 20 ते 30 मिनटं आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. आता ह्याचं बेकिंगचं टायमिंग प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. ज्यांना बेकिंग माहिती आहे त्यांना हे माहिती असेल, कारण प्रत्येकाच्या ह्याच्यावर मी ऑइल पण टाकून घेतलं आहे थोडं. तुम्ही ह्याच्या आधीच म्हणजे तो हा असतो ना पराठा त्यालाच लावून घेतलं तरी चालेल ऑइल. तर OTGचं हे टेम्परेचर हे प्रत्येकाच्या कंपनी वाईज OTGच्या आणि साईज वाईज फरक पडतो बेकिंगमध्ये. त्यामुळं तुम्ही हे लाल झालं ना वरून म्हणजे चीज वितळलं आणि ते पेस्ट्री अशी जरा फुलली, खारी एवढी फुलत नाही, हा पराठा असल्यामुळे इतकं फुलत नाही, पण त्याचं चांगला हे होतं, क्रिस्पीनेस चांगला येतो. तो फुगला ना की तुम्ही समजून जायचं की पराठा आपला म्हणजे हे पफ आपले तयार आहेत, पिझ्झा पफ. तर वरून चीज पण मेल्ट झालं पाहिजे आणि खालून ते जरा लेयर पण दिसले पाहिजेत. टेम्परेचर मी असं म्हणून काही मेन्शन करणार नाही आहे, हे तुमचं तुम्ही बघायचं आहे. तर आता मी अख्खी शीट घेतली आहे बघा त्याची, हे कट केलं नाही आहे. आणि हे असं अख्खी शीट घेऊन तुम्ही नंतर पण कट करू शकता किंवा आधीच कट करून असं ठेवू पण शकता. तर मी अख्ख्या शीटवर सेम प्रोसेस केले. आधी सॉस वगैरे लावून घेतला, चीज घातलं, सेम लहान ह्यांना केले तशीच प्रोसेस केले. आणि हे तुम्ही नक्की करून बघा. मी आत्ता हे OTGमध्ये दाखवलं आहे, तुम्ही हे गॅसवर पण करू शकता. फक्त गॅसवर करताना काय करायचं आहे तुम्हाला, एक बाजू पूर्ण तेल लावून चांगली शेकून घ्यायची आहे आणि जी बाजू शेकलेली असते ती वरती घ्यायची आणि न शेकलेली बाजू खाली ठेवून मग तुम्हाला ह्यावर पिझ्झा सॉस आणि हे सगळे चीज आणि तुम्ही काय घालायचं टॉपिंग ते घालून मग एक त्याच्यावर
झाकण ठेवून ते चीज वगैरे मेल्ट करून घ्यायचं आहे. असं करून घ्या. मी इथं OTGमध्ये दाखवलं आहे. फक्त गॅसवर करताना ही एक काळजी घ्यायची की फक्त एक बाजू पहिल्यांदा शेकून घेऊन त्या शेकलेल्या बाजूवरच हे तुम्ही ठेवायचं आहे आणि कच्ची बाजू आहे ती खाली ठेवून हे करायची आहे. तुम्ही दोन्ही बाजू जर शेकून घेतल्या म्हणजे चांगलं हे करून घेतलं तर हा जळण्याची म्हणजे शक्यता असते, कडक होण्याची शक्यता असते. बेक करताना पण तुम्ही जास्त ते बेक करून नका, नाही तर असा तो अगदी क्रिस्पीनेस असा म्हणजे टोचण्यासारखं त्याचं फिलिंग येतं. आपल्याला असं खारीसारखं कुरकुरीत असं हे पाहिजे त्याला टेक्स्चर, म्हणजे तसं होईपर्यंतच करायचं, जास्त पण बेक नाही करायचं आहे. मग ते टोचतो नाही तर असा चांगला क्रिस्पी असा होत नाही तो. तर हे मेन तुम्ही काळजी घ्यायची याची. तर हे बघा आता मी तसं डेकोरेशन करून घेतलं आहे आणि हा पण मी आता सेम तसाच हे करून घेणार आहे. तर नक्की ट्राय करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मुलांना हा नक्कीच आवडणार आणि झटपट होणाऱ्यातला आहे प्रकार. तर नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. त्याच्या मी अजून बऱ्याच रेसिपी देणार आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.